पण या ठिकाणी सगळे एकत्र जमलेला आहोत. तर सर्वप्रथम मी आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं. तर खरोखरच आभार आहे, धन्यवाद देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल. सर्वप्रथम मी माझी ओळख रवींद्र बाबू सातपुते, पण मला सगळे रवी सातपुते या नावाने ओळखतात. आणि विशेष म्हणजे एक यूट्यूब कलाकार. कदाचित तुम्ही माझी गाणी बघितली असेल. रंजू वेडा झालं तुझ्यासाठी हे माझं पहिलं गाणं होतं. त्याच्यानंतर अनेक गाणी आले. त्याच्यानंतर नुकताच 2 वर्षापूर्वी गाणं झिम 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 पाणी पडत भीतीला शेटल्या कशा रड, अशी अनेक गाणी. आणि हे तर एकच गाणी करते, पण याच्या व्यतिरिक्त मी एक शिक्षक सुद्धा आहे आणि विक्रमगड हायस्कूल या ठिकाणी मी 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. आणि विशेष म्हणजे माझी संस्कृती काय आहे, माझी आदिवासी म्हणून मला अजिबात लाज वाटत नाही. नुकताच नागपूर या ठिकाणी आम्ही आपल्या पालघरमधून 6 जण कलाकार गेलो होतो. त्याच्यामध्ये मी होतो, किरण वरठा होता, लक्ष्मी पायल वरठे आणि तिथे बघितला तर नितीन दिवा आणि आकाश दांडेकर असे आम्ही सगळे कलाकार त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणचा उद्देश होता की ट्रायबल फॅशन शो. आणि हा ट्रायबल फॅशन शो बघितलं तर त्या ठिकाणी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून आले होते पार्टिसिपेट. आणि त्या ठिकाणी आम्ही पालघरमधून तारपा आपल्या पालघरची जी संस्कृती आहे ही आम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट केली. आणि सरळ आपली जी साधी सरळ वेशभूषा आहे, कुठल्याच प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा जो आधुनिक पेहराव आहे तो आम्ही केला नाही. आणि त्या ठिकाणी पालघरमधून मी पहिला आणि किरण वठा तिसरा, पालघरमधूनच 2 क्रमांक आले. हे आपल्या पालघरसाठी नक्कीच आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. इतर संधी आलीच, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा बिरसा कला संगम आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आला की अशा प्रकारचे नृत्य स्पर्धा आहे. तर मी त्याच्यावर विचार केला की अरे एवढी मोठी स्पर्धा आहे, करायचं काय. मला माहित आहे की आपल्याकडचे खूप आदिवासी कलाकार आहेत, पण मात्र त्या ठिकाणी त्या रंगमंच काय असणार आहे, तिथे सादरीकरण कसं असावं, स्टेजचं कसं यूज करावं, त्याच्याबरोबर एक्सप्रेशन काय असाव्यात, ह्या गोष्टी आपल्या कलाकारांना माहिती नाही. म्हणून त्या ठिकाणी विचार केला तर हे सगळा ग्रुप आपण त्या ठिकाणी तयार केला. एकाच गावातील कोणीच नाही आहे. प्रत्येक पूर्ण बघितलं पूर्ण पालघर जिल्ह्याची टीम आहे, ही एकत्र केली. आणि एका दिवसात नाही पॉसिबल आहे. आम्ही जवळजवळ 21 महिना घालवला आहे. आम्ही खूप मेहनत घेतली, प्रॅक्टिस केली. आणि ज्या दिवशी स्पर्धा होती त्या दिवशी तर अक्षरशः आम्ही झोपलो पण नाही, फक्त 2च तास झोपलो. रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही सराव केला. सगळे झोपले होते. रात्री 3 वाजता सराव केला. 3 वाजता मी अक्षरशः सगळ्यांना शिव्या दिल्या, सगळ्यांना भांडला. खोटं असेल ते विचारा त्यांना. मी का भांडलं का, आता आपण एवढ्या लांबून पालघरहून नागपूर या ठिकाणी आलोय, तर आपल्या नक्कीच पालघरकरांची जी आशा आहे ती आपल्यावर असणार आहे. कारण त्यांची खरोखर आपण जर गेलो तर पालघरचं नाव मोठं होणार आहे. इथं मला ओळखणार नाहीत तर कोणाचा नंबर आला तर पालघरकरांचा नंबर आला. आणि ते खरोखरच महाराष्ट्रात मी अक्षरशः शिव्या दिल्या सगळ्यांना भांडलं की आपण कशासाठी आलोय, इथं मजाक मस्ती करायला नाही आलोय, आपण इथं या ठिकाणी आपली संस्कृती दाखवायला आलोय. सगळ्यांना भांडलं तर सगळ्यांना खरोखरच त्याचं लागलं. मी नंतर त्यांच्याकडे सॉरी पण मागितली. जेव्हा सगळी स्पर्धा झाली, बक्षीस आलं, तेव्हा मी सांगितलं, सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आलं की मी याच गोष्टीसाठी तुम्हाला भांडत होतो. आणि त्या सिद्ध झाले. नंतर सकाळी पहाटे 5 वाजता उठलो. विचार करा, 3 वाजता झोपलो आणि पहाटे फक्त 2च तास झोपलो. पहाटे 5 वाजता सगळ्यांना उठवलं, स्वतः उठलो. सगळ्यांच्या बेलच्या रिंग होते ते सगळ्यांनी डोरचं वाजवले, उठा उठा आपल्याला जायचं आहे. सकाळी अर्धा तास वॉर्मअप केला. वॉर्मअप केल्यानंतर पुन्हा 6 वाजेपर्यंत पूर्ण मी सराव केला. 6 नंतर लगेच सगळ्यांना आंघोळ करायला सांगितली, तयारी करा. कारण लुगडा आपल्या सुडका नेसवायला कोणी नाही, फक्त लक्ष्मीलाच जमत होतं, दुसरं कोणाला जमत नाही. सगळ्यांना सुडकं नेसवण्या, सगळ्या गोष्टी तयार करणं, खूप वेळ मेहनत घेतली सगळ्यांनी. आणि तिथे गेल्यावर स्टेजवर गेल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बॅक स्टेजला पुन्हा एकदा सराव केला. आणि त्या सरावाचा पुरेपूर फायदा झालाच आम्हाला. पण त्या ठिकाणी विशेष म्हणजे काय, आपल्याकडचे खूप सारे डान्स होते, ढोल नाच होते, त्याच्यानंतर कांबड नाच होते, अजून अनेक होते. पण सांगतोय तसे की त्यांना स्टेज कसं यूज करायचं, एक्सप्रेशन कशा द्यायच्या, ह्या गोष्टी कमी पडल्या. त्याच्यानंतर सादरीकरण आपण काय केलं किंवा आता विशेष म्हटलं तर तारपानाच कधी साजरा केला तो, ही माहिती परीक्षक जेव्हा विचारायचे, ही माहिती आपल्याला, कारण हा मुद्दा महत्वाचा होता. तिथे बोलणं खूप महत्वाचं होतं. ते बाबतीत बाकी कलाकार कमी पडले. त्याच्यामुळे साहजिकच हा विचार करून आम्ही हा सगळा ग्रुप तयार केला. आणि नक्कीच त्या ठिकाणी आम्ही पालघरची आपली संस्कृती, आपली जी आदिवासी कला संस्कृती आहे दाखवण्याचा आम्हाला संधी मिळाली. आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आणि त्या ठिकाणी आपलं आमचं तर नाहीच, आपलं पालघर जिल्ह्याचं नाव खरोखरच मोठं झालं. पूर्ण महाराष्ट्रात फक्त जे नाव आता गाजलं आहे ते फक्त पालघर. कोणी नंबर गेला तर पालघर. ते नागपूरवाले सांगायचे की मागच्या वेळेस पण आले तेव्हा पण बोलतो पालघरवालेच नंबर घेऊन गेले, आता पण आले, तुमच्याकडे आहे काय. तर म्हणजे आमच्याकडे जे आहे रिअल आहे ते आम्ही तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. तर अशा प्रकारची माझी ओळख मी करून दिली. त्याच्यानंतर मी सगळ्यात महत्वाचं की तारपा म्हटला तर तारपा वाजवणारा माणूस महत्वाचा आहे, कारण त्याच्याशिवाय पण नाही नाचू शकत. आणि तारपकरे कृष्णा वामन ठाकरे आमच्याच उटावली वांगणपाडा या गावचे आहेत. आणि
एक अतिशय अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे त्यांना. त्यांना तारपास नाही, ते त्यांना ढोल नाच येतो, घोडा नाच असेल, त्याच्यानंतर संबळ नाच आहे, त्यांना अनेक प्रकारच्या सगळ्या कला त्यांच्या अंगात आहेत. आणि त्यांना सांगितलं की बाबा आपल्याला असं असं डान्स करायचं आहे. त्यांनी कुठलीही आशा ठेवली नाही, मी येणार तुमच्यासोबत. म्हणजे अगदी पोटामध्ये काही नाही पण तरी पण ते आमच्यासोबत प्रत्येक दिवस आले आणि त्यांनी कधीच सांगितलं नाही की अरे मला हे नाही, मला ते नाही. तर खरोखरच त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा कृष्णबाबांसाठी. त्याच्यानंतर किरण वरठा, सध्या यूट्यूबचा खूपच फेमस हिरो, आपल्या आदिवासी हिरो म्हणायला हरकत नाही, खूप हिरोच आहे, आपला आदिवासी स्टार आहे. तर बघितलं तर किरण वरठा एक चांगला यूट्यूब कलाकार आहे आणि एक स्वतः मेहनती, स्वतः काम सुद्धा करतोय, स्वतःच्या गाड्या आहेत, त्याच्यानंतर शेती सुद्धा करतोय. म्हणजे सगळी कामं करून गाणी सुद्धा करतोय आणि गाण्याच्या माध्यमातून आपली संस्कृती आहे, जी जुनी गाणी आहेत ती पुढे नेण्याचं काम करतोय. किरण वरठासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर राजाबाबूची ओळख करत आहे. राजाबाबू सगळ्यांना माहितीच आहे, युट्यूब कलाकार. त्याचं मूळ नाव व्हायचं तर राजेश मासमारे, पण त्या राजेश मासमारे कोणी ओळखत नाही, राजाबाबूच्या नावाने ओळखतोय. तर त्याची सुद्धा 2-3 गाड्या आहेत, गाड्या सुद्धा चालवतोय, सगळ्या ट्रॅव्हलिंगचं बघतोय. सध्या त्याची मिरचीची वाडे आहे, सध्या बीजी आहे, तरी पण मिरची शेट सगळं करून पण तो सध्या काही दादा आपल्याला असं जायचं आहे आणि चला या ठिकाणी आलोय. त्याच्यानंतर अरुण काकड या ठिकाणी आहे, तर एक तो सुद्धा युट्यूबर आहे आणि एक बघितलं एक विद्यार्थी सुद्धा आहे आणि आपल्यासोबत या टीम मध्ये जॉईन झाला, त्याच्यासाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याच्यानंतर मधुकर खरफडे, टीम मध्ये एक मेंबर कमी पडत होता म्हणून त्याला मी वेळेवर पाचारण केलं की अरे एक मेंबर कमी पडतो वेळेवर या, आणि त्यांनी पण पुरेपूर फायदा घेतला, तर त्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याच्यानंतर आपण साईटला जाऊया. प्रीती भोये एक युट्यूब कलाकार, ती सुद्धा चांगल्या ठिकाणी एका कंपनीमध्ये कामाला आहे आणि ती सुद्धा सांगितलं आता हे कलाकार एकच ठिकाणी नसल्यामुळे याला सगळ्यांना बोलून आणणे खूप उशीर होतोय. प्रीती भोये सुद्धा या ठिकाणी आमंत्रित आहे, ती सुद्धा आलेली आहे, तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याच्यानंतर समू टोकरे, ओळखत असाल, जवळच आहे, आपल्या ठिकाणीच राहते. एक विचार करत तिच्यासाठी खरोखर टाळ्या पडल्या पाहिजेत. बिचारीची पेपर होते 3 पेपर, BA लास्ट इयर आणि सेमिस्टर 5ची एक्झाम. मला वाटते सर माझी एक्झाम आहे, मी काय करू, जरा कॉलेजमध्ये मॅनेज करा ना, असं तसं चाललं होतं, बोलणं चालू होतं. कॉलेजमध्ये येते पण कॉलेजवाले बोल की नाही बोर्डाची एक्झाम आहे त्याच्यामुळे मॅनेज होऊ शकत नाही. बिचारी पेपर सोडून तिकडे आली की बोले की दादा मी पेपर सोडून आली पण माझा खूपच फायदा झाला. म्हणजे विचार करा त्यांनी पेपरचं काय होईल ते मी नंतर बघेन, जेव्हा परत एक्झाम होईल तेव्हा मी देईन, तिकीट लिहिली काय हरकत नाही, मी पुन्हा पेपर देईन, पण मला डान्स करायचा. बिचारी रडत होती, ते म्हटलं ये तुझा तिकीट मी कॅन्सल नाही केलेलं, तू ये, आणि ती आली. तर खरोखरच समूहसाठी तिला टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर विशाखा सुद्धा अगदी आपल्या पालघरमधूनच आहे आणि ती सुद्धा चांगली एक डान्सर आहे, युट्यूबमध्ये एक चांगले डान्स म्हणून करते, तिच्यासाठी पण आता टाळ्या वाजूया. आणि विशाखाचं सांगायचं झालं तर जेव्हा 10 मिनिटाचा अवधी होता, 10 मिनिटांमध्ये डान्स सादर करायचा होता, 10 मिनिटं झाले, सगळं प्रेझेंटेशन झालं आणि तिला चक्कर आली, डायरेक्ट बेशुद्ध झाली ती, तिला काही सुचत नाही. इकडं आमची सगळी धावपळ उडाली, सगळेजण काय झालं आम्हाला सुद्धा, मग कोणी हात चोळतोय, कोणी पाय चोळतोय, सगळे घाबरले. मग तिला तोंडावर पाणी मारलं, थोडंसं शुद्धीवर आली, कांदा वगैरे घेतला, शेवटी करावंच लागेल, आपले उपचार ते करायला, आणि शेवटी मग तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. बोललो आता दादा मी ओके आहे, सगळं ठीक आहे. म्हणजे विचार करा 10 मिनिटं तिने अशी नाचली की जीवाची फिकीर नाही केली आणि त्याच्याच मेहनतीने आपला तिथे नंबर आला, याच्यात काही शंका नाही. त्याच्यानंतर लक्ष्मी सातवी, एक एनर्जेटिक डान्सर म्हणून काय हरकत नाही, अगदी शेवटपर्यंत, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जो डान्समध्ये जोश असणे गरजेचं आहे तो तिच्याकडून बघायला मिळतो. आणि चांगली नृत्य कलाकार आहे, एक युट्यूब कलाकार आहे, चांगली साथ. आणि एक विशेष काय बघितला, ती सध्या 12वीला शिकते, ती पण कॉलेज बुडवून आपल्या नागपूरसाठी आली होती. आणि कालच मला तिची सर मला कॉलेजमध्ये अर्ज मागितलाय, एवढे दिवस कॉलेजला गेली नाही तर मला अर्ज लिहून द्या. मग तिला अर्ज लिहून दिला, कशा प्रकारचा अर्ज दे, आणि कॉलेजसाठी दिला. म्हणजे सगळं हे आपण आमच्या स्वतःसाठी नाही तर आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या वारली, आपल्या आदिवासी संस्कृतीसाठी आपण ह्या प्रकारचं एक केलं होतं. लक्ष्मीसाठी जोरदार टाळ्या वाजूया. त्याच्यानंतर अस्मिता पण बघितलं तर युट्यूबमध्ये कमी आहे, पण जेव्हा तारपा सांगितलं तर तिने एका पायावर चाललं की हो सर मी येते तुमच्यासोबत, आणि लक्ष्मीचीच नातेवाईक आहे आणि ती सुद्धा आपल्यासोबत जॉईन झाली टीममध्ये. सगळ्यांना अभिमान वाटतं, आम्हाला सुद्धा अभिमान वाटतं, तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. त्याच्यानंतर बघितलं तर राणी वातास जव्हारवरून आहेत आणि जव्हारवरून तिचं युट्यूबचं एक गाणं आहे सध्या, पण युट्यूब क्षेत्रात कमी असली तरी पण तारपामध्ये तिला आवड होती आणि ती सुद्धा सांगितलं, एका शब्दात सांगितलं की हो पैशांचा काही विषयच नाही होता, कारण पैसे एवढे लांब जाणं सगळ्या गोष्टी खूप मॅनेज करायच्या होत्या, पण काहीच अडचण नाही. स्वतः भाडा, सगळेजण स्वतः भाडा खर्चून यायचे, सगळे स्वतःचे खर्च करायचे, सगळ्या गोष्टी करायचे, मेहनत घेतली पण त्याचं फळ मिळालं. आणि त्याच्यानंतर शेवटची जी कलाकार आहे अर्चना रावते,
एक युट्यूब कलाकार आहे, तुम्ही बघितलं असेल, उंबराच्या ढोलीत घुबडवस आणि बायको मजा जाता खुदकन असं. तर असे गाणे आहेत आणि सगळे युट्यूब कलाकार. आणि याचा फायदा काय झाला ते तुम्हाला सांगतो. हे सगळे कलाकार घेण्यामागचा उद्देश काय, कारण डान्स म्हटला, स्टेजवर म्हटलं तर चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन आहेत ना, ते खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण डान्स करतो पण आपली जर नजर खाली असेल, गेलो आपण तिथेच हारलो. म्हणून चेहऱ्यावर एक्सप्रेशन अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत हे ठेवणे, खूप मेंटेन ठेवणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर एनर्जी, ती ताकद आहे. आपण सुरुवातीला जो डान्स करतो तो शेवटपर्यंत कसा टिकून राहील ही गोष्ट सुद्धा आपण बघितली पाहिजे. त्याच्यानंतर हे एवढं मोठं स्टेज आहे, या एवढ्या स्टेजमध्ये ते कोपऱ्याला जाऊन नाचत असेल तर त्याचं महत्त्व काहीच करणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवायला लागतात आणि सगळ्या गोष्टी तिथे प्रॉपर केल्या. आणि आज आपल्याला पालघर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रावर गाजवायला आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल आपल्या सगळ्या पालघरवासियांचं मी सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो की त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली. सगळ्यांनी भरभरून असं कौतुक केलं. एक पालघर जिल्ह्याची शान वाढवायला आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जोहार, जिंदाबाद. जोहार, जिंदाबाद. पालघरची आन बान शान आज इथे स्टेजवर आहे. त्यांचं नागपूरला आपण मोबाईलद्वारे किंवा टीव्हीद्वारे नृत्य बघितलं, आता आपण स्वतः समोर बघणार आहोत. तर सगळ्यांनी बसून घ्या आणि त्यांचं तारपा नृत्य आपण सगळ्यांनी बघायचं आहे.